हाय! हॅलो एव्हरीवन. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये आपण आज अगदी सोप्या, सुंदर आणि कमी वेळामध्ये होणाऱ्या सोप्या-सोप्या, छोट्या-छोट्या रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. अगदी तुम्ही ह्या डिझाईन तुमच्या देवघरासमोर, दारासमोर रोज काढू शकतात आणि त्यांना काढायला तुम्हाला जास्त वेळ पण लागणार नाही. मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही खूप सुंदर सुंदर अशा कमेंट्स केलेल्या आहेत. मी सर्वांना रिप्लाय केलेला आहे आणि थँक यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या कमेंट्स केल्या आणि एवढं छान मला ॲप्रिशिएट पण केलं. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही छान छान अशाच रांगोळ्या काढत राहा आणि मीही तुम्हाला नेहमीच छान छान रांगोळ्या दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आजच्या डिझाईन जर तुम्हाला आवडल्या तर नक्की तुम्ही या डिझाईन एकदा तरी ट्राय करा. खूप सोप्या आणि खूप पटकन होणाऱ्या डिझाईन आहेत आजच्या. आय होप तुम्हाला आजच्या डिझाईन आवडतील आणि आवडल्या तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आपण रोजच अशा प्रकारच्या सोप्या-सोप्या सुंदर रांगोळ्या डिझाईन पाहणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही आजच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. जर आज तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला आजच्या रांगोळी डिझाईन जर आवडल्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट्स पण करा. तुम्ही आत्तापर्यंत जेवढा सपोर्ट केला आहे त्याबद्दल सगळ्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही ज्या ताई माझे सगळ्या व्हिडिओ पाहतात आणि त्याप्रमाणे रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्ही आत्ता रिसेंटली रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे. तर खरंच खूप कौतुक वाटतं अशा सगळ्या ताईंचं, की ज्यांनी जे रांगोळी आधी काढत नव्हते आणि आता रांगोळी आता ते काढायला लागलेत आणि शिकतायत. तर तुम्ही पण रांगोळी काढत नसाल तर तुम्ही नक्की रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. रांगोळी फक्त सणांच्या दिवशीच का काढायची ना? रोजच रांगोळी काढून पहा तुम्ही दारासमोर तुमच्या. तर आणि त्या दिवशीचा तुमचा ज्या वाइब्स असतात किती छान आणि एकदम पॉझिटिव्ह वाइब्स पूर्ण दिवसभर आपल्याला जाणवत असतात. आपल्याला सणांच्या दिवशी कसं जाणवतं, की आपण रांगोळी काढतो, तेव्हा आपल्या आसपास किती छान क्लायमेट असतं, किती छान वाइब्स असतात. तशाच वाइब्स आपल्याला रोजच मिळाव्यात, त्यासाठी आपण एक छोटीशी रांगोळी रोज दारासमोर काढायचा प्रयत्न करायचा असतो. आणि रांगोळी काढणं काही एवढंही जास्त अवघड नाही आहे आणि बस आपल्याला थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरावी लागते आणि थोडीशी प्रॅक्टिस आपली झाली, की आपल्याला रांगोळी काढता येते. रांगोळी काढण्यासाठी आपल्याला भरपूर आजकाल खूप सारे टूल्स पण आहेत आणि खूप साऱ्या मेथडने आपण रांगोळी काढू शकतो. तर तुम्हाला ही रांगोळी शिकायची असेल तर तुम्ही नक्की शिकण्याचा प्रयत्न करा आणि रोजच रांगोळी दारापुढे काढण्याचाही प्रयत्न करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला रोजच नवनवीन प्रकारच्या डिझाईन आणि सोप्या, अगदी सोप्या-सोप्या रांगोळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे रांगोळीचं तर तुम्ही डिझाईन्सचं टेन्शन तर अजिबातच घेऊ नका. कारण तुम्ही रोजच व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला रोजच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तुम्ही मला कमेंटमध्ये भरपूर सारे प्रश्न विचारत असतात. पण असं असं होतं की काही-काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला कमेंट्समध्ये नाही देऊ शकत. तर मी इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की प्रयत्न करेल की मी व्हिडिओजमध्ये ॲटलीस्ट तुमच्या 1-2 प्रश्नांची तर उत्तरं नक्की देईल. त्यातलाच एक प्रश्न होता एका ताईंचा की मी तुमच्या डिझाईन माझ्या यूट्यूब चॅनलसाठी वापरू शकते का? तर ऑफकोर्स तुम्ही वापरू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण त्या तुम्ही स्वतः काढणार आहात. तुम्ही डायरेक्टली माझा व्हिडिओ नाही यूज करू शकत. पण तुम्ही स्वतः जर डिझाईन काढणार असाल तर तुम्ही ह्या डिझाईन्सचा यूज करू शकता. आजच्या आपल्या सर्व डिझाईन खूप सोप्या-सोप्या आणि खूप कमी वेळामध्ये होणाऱ्या आहेत आणि आय होप तुम्हाला आजच्या सर्व डिझाईन आवडतील आणि आवडल्या तर प्लीज मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारच्या डिझाईन पाहिजे आहेत, आजच्या व्हिडिओजमधली तुम्हाला कुठली रांगोळी जास्त आवडली, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि तुम्ही असेच रोजच व्हिडिओ पाहत राहा. छान-छान रांगोळ्या काढत राहा. रांगोळींची प्रॅक्टिस करत राहा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशा सोप्या-सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.